आहे टॉस झाला आणि टीम उत्तर शिव 40+ या टीमने टॉस जिंकलाय. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंगसाठी टीम देसाई 40+ या टीमला आमंत्रित केलेलं आहे. ही नाणेफेकीच्या कौलची माहिती आहे आणि आजच्या दिवसाला आपण करूया सुरुवात. वाटचाल परंपरेची परंपरा भव्य दिव्य स्पर्धेची कुंभमेळा क्रिकेटचा संघर्ष चेंडू आणि बॅटचा घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटच्या पंढरीत क्रिकेटचं रणकंदन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वनवैभव पाहण्यासाठी घेऊन जातो. श्रद्धांजली चषक 2025च्या क्रीडा नगरीमध्ये मी निलेश मर्डेकर आपलं पुनश्च एकदा सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि नारिवली ग्रामस्थांचं आपण करूया शब्द सुमनांनी सहर्ष असं स्वागत. आणि पहिल्या मॅचकडे वळूया. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल आजच्या दिवसातला पडतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार उमेश पाटील, तर बॅटिंग मध्ये साई म्हात्रे आणि जितू पाटील ही स्ट्रायकर आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी पहिला बॉल उमेश पाटील. पहिलाच बॉल दिशाहीन टाकलाय. पंचांनी सांगितलं की हा नो बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल आणि यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट आहे. पहिलाच बॉल दिशाहीन आणि त्यानंतर येणार आहेत आता यानंतरच्या बॉलवरती फ्री हिट. थँक्यू. तर पहा, सामना थोडा उशिराने सुरू झाला. देसाई संघ उशिराने आला, त्यामुळे कमिटीने त्यांना 2 धावांची पेनल्टी दिलेली आहे आणि पहिला बॉल न आलाय त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती उमेश पाटील तयार होतील. पहिला बॉल दिशाहीन टाकलेला आहे, परंतु इथून पुढचे 6 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील. बॉलवर तयार, फ्री हिटचा बॉल. पाठी ओढलेला बॉल मिड ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. एका हातामध्ये बॉल पकडलाय, परंतु बॉलची फेकी तत्परतेने करावी लागेल, कारण फ्री हिटच्या बॉलवरती फलंदाज फक्त 4च प्रकारे आउट होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक म्हणजे रनआउट आहे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे, बॉल दोनदा टोलवणे, म्हणजे हे जे काही प्रकार आहेत ना तेच प्रकार उघडे असतात, बाकीचे प्रकार बंद होतात. झेल जर तुम्ही घेतला तर फलंदाज नॉट आउट असतो, तुम्हाला थ्रो करावा लागतो, तुम्हाला रनआउटसाठी जावं लागतं आणि क्षेत्ररक्षक गेले होते. पहिली धाव धावफलकावरती आलेली आहे. बॅटिंग करताना टीम देसाई 40+ ची. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता जितू पाटील तयार होतील. या अगोदर साई म्हात्रे होते बॅटिंग करताना, ज्यांनी पहिला बॉल फेस केला. बॉलर तयार, हाई बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या बॉलच्या पाठीमागे जात आहेत. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? लॉंग ऑफरतून खेळाडू आले, एक्स्ट्रा कव्हरला बॉल मार्गस्थ झाला होता आणि या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. जितू पाटील यांच्या बॅटमधून हा 2 धावांचा फटका आलेला आहे. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025चं भव्य दिव्य आकीव रेखीव पर्व. आजचा दुसरा दिवस आणि पहिला सामना आपल्या समोर आहे. देसाई 40+ विपक्ष उत्तर शिव 40+ अशी लढत. हा पुढील बॉल आहे षटकातला. थोडंसं पुढे ठेवला, पायाला भेदणारा बॉल. पंचांकडे अपील केली, थाय पॅडला जाऊन भेदणारा हा बॉल होता. बॅटच्या साह्याने ही धाव आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. एक धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये जोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या आहे धावफलकावरती 5 बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+. टॉस झाला होता, उत्तर शिव 40+ या टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय. बॅटिंगसाठी टीम देसाई 40+ या टीमला केले आमंत्रित. कॉन्सन्ट्रेशन हा खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा हा बॉल हाताळला जाईल. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. संपूर्ण टीम त्यांची जोडलेली आहे. कृष्णा म्हात्रे सरांनी त्यांची संपूर्ण टीम कालपासून चांगलं काम करते. बॉलर तयार, कमी गतीचा बॉल थोडंसं पुढे ठेवला. क्षेत्ररक्षक आहेत, सी कॉर्नरला बॉल वरती आले. बॉलची फेकी अगदी सहजतेने करतील. 1 धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. या बॉलच्या पाठीमागे जर मिश्रण तुम्ही पाहिलं ना, बॉल थोडंसं पुढे ठेवला, बॉलमध्ये गती नव्हती, गती काढून घेतली होती. अशा प्रकारचं हे दुहेरी मिश्रण या बॉलच्या पाठीमागे पाहायला मिळालं. एक सिंगल धाव घेऊन स्कोर बोर्डला बिझी ठेवलं. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हाई बॉल अंगाला जाऊन भेटतोय. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. फलंदाजांचे मनसुबे इथे उधळून लावले. येतोय तो डॉट, अंगाला भेदलेला बॉल. बॅटिंग करत असताना ज्या प्रकारचा खेळ साई यांनी केलाय, जितू यांनी केलेला आहे. साई बॅटिंग करतायत 2 वरती, जितू बॅटिंग करतायत. आतापर्यंत त्यांनी खेळलेले बॉल आहेत तब्बल 3 धावा बनवलेल्या आहेत, तब्बल 3. अंगाला भेदणारा बॉल. आपण पाणी प्रोव्हाइड करूया खेळाडूंना मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता या स्पर्धेचा दुसरा दिवस, श्रद्धांजली चषक 2025. एक चांगलं क्रीडांगण, एक मैदानाची चांगली सजावट, प्रगल्भ व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, सुबक अशा ट्रॉफीज आहेत या स्पर्धेला. समालोचकांची मांदी आणि फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, डीजेची सुरेल साथ, भरघोस पारितोषिक या स्पर्धेला. यानंतर आपण या स्पर्धेबद्दल चर्चा करूया. खेळ थांबलेला आहे.
टॉस झाला, टीम उत्तर शिव या टीमने जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्या प्रकारे सुरुवात केली उत्तर शिवने गोलंदाजी करताना उमेश पाटील यांनी नकारात्मक बॉलने सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांनी जोमाने कमबॅक केलं. त्यानंतरचे काही बॉल त्यांनी चांगले टाकले आणि या षटकामध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केलेले आतापर्यंत त्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. म्हणजे पहिला बॉल दिशाहीन टाकूनही त्यांनी त्यानंतर जोमाने कमबॅक केलं. पाच बॉलचा खेळ संपलेला आहे, म्हणजे अजूनही शेवटचा बॉल प्रगतीपथावरती बाकी आहे. पॉवर प्ले क्रमांक 1 तुम्ही पाहत आहात. सामना आहे देसाई 40+ विपक्ष उत्तर शिव 40+. यानंतर साबी विपक्ष दिवा अशी होणारी मॅच आहे. त्याही मॅचचा आपल्याला आस्वाद घेता येईल. बरेचसे संघ सहभागी होत आहेत, तब्बल 12 संघ सहभागी होत आहेत. त्याच्यामध्ये 4 संघ 40+चे आहेत आणि बाकीचे संघ रेग्युलरचे आहेत. अशा संघांच्या खेळाचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. लाखांची पारितोषिक या स्पर्धेला अशी असणारी नारिवली गावाची स्पर्धा म्हणजे श्रद्धांजली चषक 2025. अंतिम या षटकातला बॉल पॉवर प्लेचा हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल. उमेश पाटील पुन्हा घेऊन निघतील राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या एसटी कडून. खोलवर टप्प्याचा बॉल वेळेच्या चुकत्या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही, परंतु शॉर्ट फाईन लेगला बॉल तिकडे अडवला गेला, थांबवला गेला. शेवटच्या बॉलवरती आली एक धाव. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ ने बनवलेले आहेत धावा 7 बिनगडी बाद. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. त्याचबरोबर ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभत आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मोलाचं सहकार्य आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय आमचे श्री जयेंद्र नारायण पाटील साहेबांचं आगमन ठिकाणी होत आहे. अध्यक्ष कुलदैवत मित्र मंडळ आणि मालक राणी धाबा यांचं आगमन ठिकाणी होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्षचं स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे आणि एका षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. तब्बल आतापर्यंत जोडलेल्या आहेत 7 धावा. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने ही धावसंख्या बनवलेली आहे बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. जमेची बाजू कोणती असेल टीम देसाई 40+ या टीमसाठी? या टीमने आतापर्यंत एकही गडी गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू आहे, परंतु एका बाजूला उत्तर शिव या टीमला पहिल्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. पहिल्या विकेटचा शोध या संघाचा अद्यापही संपलेला नाहीये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होतीये. पॉवर प्ले क्रमांक 2चं हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजीच्या रनवेवरती विकास पाटील या नावाचा पर्याय निवडलेला आहे. 40+ चे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. स्वास्थ्य शरीर आयुष्य महान हे जे काही 40+ चं क्रिकेट आहे ना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ओव्हर नंबर 2 लावते सुरुवात. हा पहिला बॉल. समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक घेत आहेत. अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल साइड स्क्रीनला चिरा सीमारेषा पलीकडे. आजच्या दिवसातला पहिला चौकार. बॉल सीमा पार. जितू पाटील रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये बळीराम पाटील आले आणि त्यांच्याच बॅटमधून हा एक दमदार चौकार आलाय. समोरच्या बाजूला साइड स्क्रीनला चिरत बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावांसाठी आणि आजच्या दिवसातला हा पहिला चौकार. बॉलर तयार. पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न,
परंतु पंचांनी सांगितलं की दिशा आहे खराब, डावी एसटी सोडून जाणारा हा बॉल आहे. अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल, स्कोर बोर्डला पुन्हा चालना मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. धावा धावफलकावरती आलेले आहेत तब्बल 12 धावा. तर या दरम्यान आमचे वकील साहेब अर्थातच सागर विष्णू पाटील यांचं आगमन झालेलं, सहर्ष स्वागत. आणि लक्ष्मण गोरपेकर आपण सुद्धा या, स्वागत आहे आपलं. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा असणारा हा बॉल, फक्त या बॉलला सन्मान दिलं. परफेक्ट यॉर्कर होता आणि या यॉर्करला सन्मान दिलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाकडे एक महत्वाचं शस्त्र असतं आणि ते शस्त्र म्हणजे यॉर्कर बॉल, आणि त्याचीच पूर्तता गोलंदाजी करताना इथे विकास पाटील यांनी केली आणि या बॉलला सन्मान द्यायला फलंदाजांना भाग पडला. अर्थात बळीराम पाटील यांना, तेही डावकुरे हाताचे खेळाडू आहेत. एका बाजूला विकास पाटील देखील डावकुरे हाताचे भेदक गोलंदाज आहेत. ओव्हर नंबर 2 ते सांभाळत आहेत. टीम उत्तर शिव 40+ या टीम कडून स्ट्रायकर आता बॅटिंगसाठी फलंदाज तयार. साई म्हात्रे स्ट्रायकरला तयार होतील. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, म्हणजे एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज, एका बाजूला डावकुरे हाताचा फलंदाज, असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये टीम देसाई 40+ या टीम कडून बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 चा खेळ. राऊंड द विकेट आला. टप्पा पडल्यानंतर वेग चांगला होता या बॉलच्या पाठीमागे. वेगावरती स्वार होत टाकलेला विकास पाटील यांनी बॉल, आणि हाच वेग आता फलंदाज साई यांना प्रभावित करतोय. आला तो डॉट बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना बांधून ठेवावं लागेल. आतापर्यंत ज्या प्रकारची गोलंदाजी केलेली आहे टीम उत्तर शिव 40+ या टीमने, अद्याप या टीमला विकेट मिळाली नाहीये. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे, परंतु हा एक आणखीन चांगला एक बॉल. आजचे जे काही संघ सहभागी होत आहेत त्यांच्याबद्दल आपण चर्चा करूया. या स्पर्धेमध्ये आज जे संघ सहभागी होत आहेत त्यांचा खेळ आपल्याला पाहता येणार आहे, आस्वाद घेता येणार आहे. समोरच्या बाजूला खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहेत आणि ताळमेळ बिघडला. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागलाय बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमला. हे बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमला, आणि धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाजांना माघारी जावं लागलं. अंडरस्टँडिंग फसलं, ताळमेळ बिघडला. म्हणजे ताळमेळ फार महत्वाचा घटक आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, तुमचं अंडरस्टँडिंग, तुमचं बॉन्डिंग फार चांगलं असणं महत्वाचं आहे. इथे तो ताळमेळ फसला, एकाला माघारी यावं लागलं. ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती मॅच मध्ये ते बळीराम पाटील धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी आलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता नितीन पाटील आलेले आहेत. बॉलर तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. याच दरीतून बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावींसाठी. मध्ये या 2 षटकांच्या अखेरीच्या धावा बनवलेल्या आहेत. हा जो शेवटच्या बॉलवरचा फटका जो होता ना, चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. 2 षटकांचा आपला खेळ संपलेला आहे. शेवटच्या बॉलवरती जो चौकार आलेला साई म्हात्रे यांच्या बॅट म्हणून तो चांगला होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जो किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही, आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची आहे ना तर दुःखाची दरी ही पार करावीच लागते. आणि या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये असणारी दरी पार केली, बॉल सीमा पार. चला यानंतर आपण रिपोर्टिंग करायचं आहे. यानंतर साबे विपक्ष दिवा अशी होणारी मॅच आहे. दोन्ही संघनायकांना विनंती आहे, आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होते. त्याचबरोबर हरीश शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन आहे. सोन्या 2020 या बैलाचे मालक, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत.
श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने आपण त्यांचंही करत आहोत सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. उमेश पाटील पुन्हा एकदा आलेले आहे. षटक क्रमांक पहिला हाताळलं होतं उमेश पाटील यांनी, त्यावेळेस त्यांनी 7 धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका चांगला खेळलाय, जोरकस खेळलाय, क्षेत्ररक्षक येत आहेत, परंतु अखेरकार या बॉलने सीमारेषा तोडलीये. सीमारेषा पलीकडे बॉल होतोय फरार. रन्स मिळतील 4. आला एक जबरदस्त क्रॅकिंग फटका चौकार. आई दर्शन घेन मी तुझे डोंगरा पण लागोपाठचे 3 बॉल 3 चौकार बॅटिंग करताना साई मात्रे यांनी काय लाजवाब फलंदाजी केली. सुरुवातीला जे साई मात्रे थोडेसे अडकळत खेळत होते ना, आता आक्रमण केलं. आक्रमण एक सर्वोत्तम पर्याय आहे, तोच निवडला. आता मैदानाच्या डाव्या बाजूला हा बॉल वळवलाय. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न, कॉलिंग दिलंय. हो, चातुर्य चपळता या क्रिकेटमध्ये फार महत्वाच्या गोष्टी आणि त्याचा योग्य वापर करत सहजरित्या एका धावेचं रूपांतर फलंदाजांनी दुहेरीमध्ये केलं. या ओव्हरमध्ये आता गोलंदाजी करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमने थोड्याशा ओसंडून धावा खर्च केलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चौकार अधिकचे आले नव्हते, परंतु या ओव्हरमध्ये चौकार अधिकचे आले. बॉलर तयार. याही बॉलवरती बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉलचा वेग थोडासा कमी केला. बॉल अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू आहे. धाव फलकावरती धावा आहेत. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा आतापर्यंत 29 धावा, 1 गडी बाद. या षटकातला हा शेवटचा बॉल. श्रद्धांजली चषक 2025 चा आजचा दुसरा दिवस. या बॉलची दिशा पाहावी लागेल. पंच वळतील का नाही? हो, पंचाने सांगितलं की दिशा आहे खराब, हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा वाईट बॉल आहे. पण दिशेला फार मोठं महत्व आहे. मग आयुष्य असो किंवा क्रिकेट, गोलंदाजी करताना चांगल्या दिशेने गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना महत्वाच्या गोष्टी आहेत. उमेश पाटील पुन्हा तयार गोलंदाजी मार्कवरती. आक्रमण केले जागेवरतून, मिळाला मौका, दिला या बॉलवरती ठोका. बॉलने घेतले भरारी, मोठ्या फटक्याची ललकारी. आजच्या दिवसातला पहिला षटकार मारलाय बॅटिंग करताना फलंदाज नितीन पाटील यांनी.
तीन षटकांचा अखेरकार खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 36 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटच्या आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ओव्हर नंबर 4 आता प्रगतीपथावरती येईल आणि या षटकासाठी टीम उत्तर शिव 40+ या टीम कडून हे षटक कुणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. या षटकासाठी बॉल, कारण या अगोदर ज्या प्रकारची गोलंदाजी उमेश पाटील यांनी केली, त्यांनी ओसंडून धावा या षटकामध्ये खर्च केल्या. तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार अशा प्रकारचे 3 मोठे फटके त्यांनी खर्च केले होते. ज्या प्रकारचा खेळ 2 षटकांमध्ये राहिला होता टीम उत्तर शिव 40+ या टीमसाठी तो चांगला होता. परंतु ओव्हर नंबर 4 ला सुरुवात, हा पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर उचलणारा बॉल कमी गतीचा होता. फलंदाजांना प्रभावित करतोय. जागेवरतून खेळण्याचा प्रयत्न, इथे आला तो पहिला षटकातला बॉल डॉट. स्ट्रायकर एंडला साई म्हात्रे आहे, ज्यांनी चांगली बॅटिंग या डावामध्ये केलेली आहे. त्यांच्या बॅटमधून आलेले तब्बल 3 चौकार ते लागोपाठचे होते. क्षेत्ररक्षक आहेत, पॉइंट मध्ये थोडीशी गडबड होते. टप्पा पडल्यानंतर बॉल क्षेत्ररक्षकांना गुंगारा देतोय, त्यानंतर बॉल अडवला गेलाय. या बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केलं. स्ट्राईक वरती नितीन पाटील यांना आणलेला आहे, ज्यांच्या बॅटमधून आजच्या दिवसातला पहिला षटकार आलेला आहे. या षटकातील 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्क वरती विनोद पाटील तयार. षटक क्रमांक 4 चा हा तिसरा बॉल. पायांची हालचाल, परंतु हा बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड, त्रिफळाची. फलंदाज नितीन पाटील माघारी गेले, ज्यांनी चांगली बॅटिंग केली होती आजच्या दिवसातला, ज्यांच्या बॅटमधून पहिला षटकार आला होता. अशा फलंदाजाला माघारी पाठवण्यामध्ये टीम उत्तर शिव 40+ या टीमला यश आलं आणि खास करून विनोद पाटील यांनी हा बॉल डायरेक्ट एस्ट्यांवरती टाकला आणि त्याच बॉलने एस्ट्यांचा वेध घेतला. बॅटिंग करताना थोडीशी चप्पल झाली होती. नितीन पाटील उजव्या स्टिचच्या बाहेर निघून गेले होते आणि त्याचमुळे की काय लाईन मिस करून बसले आणि बॉल सर एस्ट्यांवरती आदळला. मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंगसाठी आलेले आहेत हनुमंत पाटील, मधल्या फळीमध्ये क्रमांक 5 वरती आलेले आहेत. षटकातील आता शेवटचे 3 बॉल शिल्लक. विनोद पाटील तयार. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. बॅक टू द बॉलर, परंतु टाइमे पुन्हा बिघडला. पुन्हा एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक लागलाय तो आतापर्यंतचा तिसरा. हॉटेल राणी ढाबावाला 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलाई गाजतय टंकायो वाजतय जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलाई गाजतय नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. थँक्यू. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्यावरती असलेले हे टायटल सॉन्ग तुम्ही आतापर्यंत ऐकलत. राणी धाब्याचे मालक आणि त्याचबरोबर श्री जयेंद्र नारायण पाटील साहेबांवरती असणारं हे संगीत तुम्ही आतापर्यंत ऐकलत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि हे टायटल सॉन्ग आहे या स्पर्धेचं. एका बाजूला आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आता नुकतेच सचिन आलेले आहेत. षटकातला हा 5वा बॉल. बॉलर तयार. पायांवरती असणारा बॉल, फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, एक्स्ट्रा कव्हरला होते. बॉलची फेकी कोणत्या एंडला करतील तर स्ट्रायकर एंडला केली, परंतु फेक थोडीशी खराब आहे आणि या बॉलच्या पाठीमागे आता बॉल ऐकणार नाही, थांबणार नाही. बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. धावा या बॉलच्या पाठीमागे आता किती मिळतील?
सहा धावा या बॉलच्या पाठीमागे घेऊया, कारण फलंदाजांनी 2 धावा दाहून काढल्या आणि बॉलची जी फेक केली, बॉल गेल्या सीमारेषा पलीकडे, त्या 4 धावा, तब्बल 6 धावा. म्हणजे नफा ना तोटा मिळाला या बॉलच्या पाठीमागे 6 धावा. पा एखादी फेक खराब आली तर त्याच्या पाठीमागे अशा प्रकारच्या धावा पाहायला मिळतात आणि त्या धावा आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 4चा आता हा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. स्ट्रायकर एंडला आता साई तयार. वळवलाय हा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग लेगला, बॉलवरती येतील, डावकर हाताने फेक करतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक आता 4चा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 44 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला, रेग्युलर मधला पहिला सामना होणार आहे साबे विपक्ष दिवा. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस त्या ठिकाणी होणार आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या. टीम साबे विपक्ष दिवा रेग्युलर मधून आजचा पहिला सामना होणार आहे. त्या सामन्याचा आपण यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करत आहोत, त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2025 एक चांगलं आयोजन. आज 4 संघ 40+ चे खेळत आहेत, तर 8 संघ रेग्युलर मधले खेळत आहेत. दैदिप्यमान आयोजनाचं प्रतीक क्रीडा रसिकांसाठी मेजवानी आणि देखण्या आयोजनातून डोळ्याची पारणं फेडणारी स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 च हे भव्य दिव्य आखीव रेखीव पर्व. 4 षटकांचा खेळ संपलाय. साईनाथ बॅटिंग करतायत 25 वरती. 15 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत. सचिन नुकतेच आलेले आहेत. ओव्हर नंबर 5 साठी आता गोलंदाजीची धुरा टीम उत्तर शिव 40+ या टीम कडून. काळूराम पवार यांच्या नावी अंतिम षटक हे स्लॉग ओव्हरचं आहे. शेवटच्या 6 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय. एका बाजूला प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमचं काम काय असतं की सर्वाधिक धावा कुटणं, आणि प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाचं काम काय असतं की समोरच्या संघाला कमी धावसंख्येवरती रोखणं. परंतु कोणाच्या प्रयत्नांना मिळेल यश. अंतिम षटकाला होते सुरुवात. काळूराम अंतिम षटकासाठी तयार. स्ट्रायकर एंडला साई मात्रे ज्यांनी चांगली बॅटिंग केली, 25 वरती बॅटिंग करतायत. समोर खेळलेला फटका वाऱ्याच्या वेगाबरोबर बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. दिलखेचा फटका. षटकार जयेंद्र पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. या श्रद्धांजलीच्या शिकाच त्यांनी केलं आयोजन भारी. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि राजू काटे नारवली गावचे नामवंत खेळाडू आहेत, ते आता मैदानाच्या आतमध्ये जातील. चला, टीम दिवा संघ आणि साबे संघ आपण रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये तुम्हाला टॉस साठी यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन, जो ज्या टीमचा कॅप्टन नसेल इनिंग ब्रेकमध्ये आणि ज्या टीमचा कॅप्टन उपस्थित असेल त्याला मात्र टॉस विन दिला जाईल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी यायचं आहे. पहिलाच बॉल या षटकातला सीमारेषा पलीकडे पाठवलेला आहे. सरळ 6 धावेंसाठी धावसंख्या वाढवणार हा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. अंतिम षटकातल्या आता शेवटचे 5 बॉल. स्ट्रायकर एंडला साईनाथ म्हात्रे ज्यांनी मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. हाई बॉल जागेवरतूनच पाठवलाय सीमारेषा पलीकडे. या बॉलची उडान 6चा लगान. षटकार. आई माझी एक वीरा एक वीरा एक वीरा. आता षटकारांची हॅट्रिक होईल का. लागोपाठचे 2 आलेले आहेत. मोठ्या फटक्यांचा धुडगूस मैदानाच्या आतमध्ये साईनाथ म्हात्रे यांनी घातलेला आहे. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती.
षटकारांच्या हॅट्रिक साठी हाई बॉल पाठवलाय, शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ, बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. साईनाथ म्हात्रे यांचा धूमधडाका. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला, 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली. 3 बॉल 3 षटकार. मैदानाच्या आतमध्ये काय बॅटिंग केली आहे साईनाथ म्हात्रे. हीच ती बॅट ज्या बॅटने 3 बॉल 3 षटकार त्यांनी खेचले. हा आणखीन घेईल का? हाई बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे, परंतु या बॉल वरती आलाय चौकार. काल आधी यांनी 45 धावा कुठल्या होत्या, परंतु या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक येईल का? 47 वरती बॅटिंग करतायत. एक सिंगल धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि सहजरित्या 2 धावा 49 वरती बॅटिंग करतायत साई म्हात्रे. शेवटचा बॉल या इनिंगचा आहे आणि त्यांच्या अर्धशतकीसाठी देखील एका धावेची गरज आहे. या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक येईल का देसाई गावाकडून? आणि अखेरकार हा बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. वीरेंद्र सहवाग स्टाईल आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि या स्पर्धेमध्ये देसाई 40+ कडून पहिलं अर्धशतक आलंय. खेळाडूचं नाव आहे साईनाथ म्हात्रे. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या बहारदार झुंजार खेळीसाठी साईनाथ म्हात्रे. देसाई गावचे खेळाडू काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातला, धुमाकूळ घातला. 21 बॉल मध्ये बनवल्या धावा 55. 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला, 2020 नंबर वाला हॉटेल राणी ढाबावाला. माणूस मस्त हाय बिनधास्त, जीवलग दोस्त सगळ्यांचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. श्री जयेंद्र शेठ पाटीलांनी आई गावदेवी मैदानावरी. या श्रद्धांजलीच्या शिकाच त्यांनी केलं आयोजन भारी. स्पर्धा आयोजक जयेंद्र पाटील, साथीला त्यांच्या उमेश पाटील. सपोर्ट निनाद पुत्राचा. अरे नावलई गाजतई टंकायो वाजतई जयेंद्र शेठ पाटलांचा. नावलई गाजतई नारिवली गावच्या जयेंद्र शेठ पाटलांचा. हॅलो, चला टॉससाठी या टीम दिवा संघाचे कॅप्टन आल्यात साबे संघ. तुम्हाला यावं लागेल. जर दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली तर तुम्हाला टॉसचा कॉल हा विपक्ष संघाला दिला जाईल. साबे संघ.
चला साबे संघ या लवकर. आपण तुम्हाला ऑलरेडी अगोदरच सूचना दिली होती की तुमचा दुसरा राऊंड आहे, त्यामुळे तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यावं लागेल. सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना टीम देसाई 40+ या टीमने बनवल्या धावा तब्बल 74-75 धावांचं लक्ष्य आहे. या धावसंख्येचा डोलारा कशा प्रकारे सांभाळला जाईल, येणारे 30 बॉल 75 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. सतीश पाटील आणि त्यांच्या सोबतीला विनोद पाटील या जोडीवरती फार मोठा दारोमदार असणार आहे. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये ही जोडी कशा प्रकारची बॅटिंग करेल. पहिले षटक नितीन पाटील तयार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय, हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही. प्रयत्न थोडेसे कमी पडले कारण बॉल अगोदरच बॉलने टप्पा घेतला. या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव आलेली आहे. पहिल्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डचा श्री गणेश झाला. पहिली धाव आलेली आहे. 75 धावांची चिरफाड एका बाजूला करायची आहे बॅटिंग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला. त्यामुळे प्लॅनिंग नियोजन त्यांना करावं लागेल. 5 ओव्हरमध्ये या धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका बाजूला गोलंदाजी मार्ग वरतून नितीन पाटील पुन्हा तयार, ऑलराऊंडर आहेत. आक्रमण केलंय, बॉल हवेत उभा राहिलाय. मिड ऑन त्याच्या खाली, सचिन बॉलच्या खाली सेफ हँड, विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम उत्तर शिव 40+ या टीमला. धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करताना. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला. कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना मोठ्या फटक्यांचं धाडस हे तुम्हाला करावं लागणार आहे आणि ते मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर हा बॉल फलंदाजांना प्रभावित करतोय. शरीरापासून दूर ठेवला आला तो डॉट बॉल. एका बाजूला गोलंदाजी करताना नितीन पाटीलने चांगली गोलंदाजी केलेली आहे. बॅटिंग मध्ये क्रमांक 3 वरती सचिन पाटील आलेले आहेत. क्रमांक 3 वरती 27 बॉल 74चं लक्ष, एकच धाव आलेली आहे. 3 बॉलच्या पाठीमागे पॉवर प्लेच्या या षटकातील हा 4था बॉल. पुढे निघून आले, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, आला तो डॉट बॉल. मनसुबे जे होते ना ते उधळून लावले गोलंदाजी करताना. नितीन पाटील यांनी काय गोलंदाजी केली, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक हाताळलेला आहे. 4 बॉल टाकले, 1 धाव दिले, 1 फलंदाज माघारी पाठवलेला आहे. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. बॅटिंग करताना सचिन पाटील यांना हात खोलावे लागतील. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा, लॉंग स्टॉपला मिळेल नशिबाचा चौकार. बॅटिंग करताना धावसंख्येचा पाठलाग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला. पण धावा कशाही येऊत परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे. बॅटिंग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला हा पहिला चौकार आलेला आहे. बॅटिंग करताना सचिन पाटील यांच्या बॅटमधून बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा त्यांना लाभला आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी. बॉलर तयार. आपटलेला बॉल शरीरापासून दूर ठेवला. कव्हर्सला खेळाडू होते. बॉलची फेकी अगदी तत्परतेने केली आणि या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव प्राप्त होते. ताळमेळ बिघडला होता परंतु अखेरकार 1 धाव मिळाली टीम उत्तर शिव 40+ या टीमला. 75 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती आलेले आहेत धावा तब्बल 6 आणि 2 धावांच्या जी पेनल्टी आहे ती आता आपण ऍड करणार आहोत. त्याची आपण सर्वांनी नोंद घ्या.
6+2 अशा 8 धावा स्कोर बोर्डवरती असतील याची आपण सर्वांनी नोंद घ्या. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम उत्तर शिव 40+च्या एका षटकाचा खेळ संपलेला आहे. विनोद पाटील यांनी पहिले षटक हाताळलं, 6 धावा दिला, एक गडी त्यांनी गारद केला. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट जर तुम्ही पाहिला तर 16.75चा आहे. याचा विचार प्रखरतेने करावा लागेल. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला 24 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 67. हे समीकरण या मॅच मध्ये शिल्लक आहे. दर सबके एक जैसे है मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है आणि तोच संघर्ष आज मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल बॅटिंग करताना. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होईल. दिलीप पाटील आलेले आहेत पॉवर प्ले क्रमांक 2चं षटक घेऊन. सचिन पाटील 5 वरती बॅटिंग करतायत. सतीश पाटील 1 वरती बॅटिंग करत आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती पॅनल्टीच्या 2 धावा जोडून 8 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट आहे 8चा, रिक्वायर्ड आहे 16.75चा. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. श्रद्धांजली चषक 2025चा आजचा दुसरा दिवस, पहिला सामना, दुसरा डाव. फटका तर चांगला खेळला कव्हर्सला, परंतु ताळमेळ बिघडला. एका फलंदाजाला माघारी यावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम उत्तर शिव 40+ या टीमला. आईगाव देवी क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दिलीप यांनी पहिला बॉल टाकला आणि त्या बॉलच्या पाठीमागे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी गेले आणि अखेरकार आणखीन एक फलंदाज माघारी. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. चांगले यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे पकडला एक चांगला झेल जितू यांनी आणि धक्का क्रमांक लागलाय तो तब्बल तिसरा. एका बाजूला अडचणीच्या पेचामध्ये अडकलेला आहे संघ. धावसंख्येचा पाठलाग करताना शॉर्ट फाईन लेगला खेळाडू आहेत. एकही धावा बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये धावा थोड्याशा आल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आता धावा येत नाहीयेत. फलंदाजांना बांधून ठेवले, त्याचबरोबर एका पाठोपाठ एक फलंदाजांना माघारी पाठवलेला आहे. आक्रमण केलं अखेरकार या बॉलवरती, परंतु बॉल हवेत उभा राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले, परंतु झेल त्यांच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात आणि या बॉलला पकडण्याचा अंदाज चुकला, झेल घेण्याचा अंदाज चुकला. बॉल हवेत उभा राहिला होता, सहज आले होते बॉलच्या खाली, परंतु अखेरकार हाताच्या उंजळीमधून बॉल निसटला आणि इथे बालंबाल बचावले. परंतु अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. दिलासा देणारा आलाय तो चौकार. आईचे कार क्रिकेटमध्ये हा उलटा फटका रिव्हर्स स्ट्रोक खेळला आणि त्याच्यावरती 4 धावा मिळाल्या. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा हा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत 2 बॉलच्या पाठीमागे धावतायत. बॉल शोधेल का गॅप? फुटबॉल स्टाईल. बळीराम यांनी बॉल थांबवलाय सीमारेषेलगत. संघासाठी काही धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत, परंतु या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील. 2 धावांचा बचाव त्यांनी तिकडे केला. क्षेत्ररक्षण करताना धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या अखेरीस 15. आपण करूया पुढील मॅचचा टॉस. हॅलो, तर नक्कीच धर्मा साळुंके साहेबांना विनंती असेल की आपण या आपल्या शुभ असे टॉस करणार आहोत. आपण रेग्युलरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही बाजूबाजूचीच गाव आहेत, साबे आणि दिबा. 5 ओव्हरची मॅच असेल. रेग्युलरसाठी मॅच टाय झाली तर सर्वप्रथम विकेट, त्यानंतर टॉस. 40+ साठी कंपल्सरी चेसिंग आहे. धर्मा साळुंके यांच्या शुभ असे टॉस होईल.
छापा असा कॉल केलाय जो येईल तुम्हाला तो मान्य करावा लागेल. फक्त खुर्ची छापाच आहे. टॉस जिंकलाय दिवा संघाने. मान्यवरांना विनंती असेल पण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर साबे संघ आहे. केंद्रीय मंत्री चषकमध्ये सुद्धा असा दिवा संघाने खूप चांगला खेळ केलेला आहे. अनिकेतचं अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळेल. 30 टीम आम्हाला इथेही पाहायला मिळेल की काही चेंजेस पाहायला मिळतील? सेम टीम आहे, फक्त दीपराज आता नाही. आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण की जबरदस्त स्पर्धा, नारळीची स्पर्धा पहिलंच वर्ष आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्ही पाहतायत. 32 ग्रामीण संघ आहेत, त्यानंतर 16 40+ संघ आहेत. काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं आहे, मजा येईल खेळायला इथे. तर शुभेच्छा असतील. टॉस साबे टीम महत्त्वाचा होता. टॉस आता गमावला. जर टॉस तू जिंकला तर तुझा निर्णय काय असला? आम्ही पण गोलंदाजीच घेतली असती. आता बॅटिंग करायची. समोर दिवा संघ आहे, बाजूचंच गाव आहे. 5 ओव्हरमध्ये काय टार्गेट सेट केलं आहे का? 55 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. टॉस जिंकलाय तो दिवा संघाने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करावी लागेल ती साबे संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये चालू सामन्याच्या दिशेने. थँक्यू नितीन सर. त्याचबरोबर सागरजी भोईर यांचे आगमन आहे, त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत. श्रद्धांजली चषक 2025च्या वतीने षटक क्रमांक 3 ला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल डॉट आलेला आहे. 17 बॉल आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 60 ओव्हर नंबर 3 ची सुरुवात केलेली आहे. सचिन म्हात्रे यांनी बॅटिंगमध्ये. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत. किसन तिकडे होते. बॉल त्यांनी अडवला. बॉलची फेकी अगदी लगेच केली. एकच सिंगल धाव आलेली आहे. बॅटिंगमध्ये आता विकास पाटीलने चांगला खेळ करावा लागेल. सोबतीला आहेत सतीश पाटील. मोठी उमेद आहे. सतीश पाटील प्रारंभिक जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्षमता आहे, प्रतिभा आहे. आक्रमण केलंय, लांबी कमी पडली आहे, परंतु अखेरकार बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी आलाय. चौकार. जाऊ चला रे आपण सारे, जाऊ चला रे. धावा यायला आता सुरुवात झालेली आहे. याच प्रकारच्या धावा कुटाव्या लागतील. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. 75 धावांची चिरफाड करायची आहे. बॉलर सचिन पुन्हा तयार. आई बॉल चांगला मधल्या एसटीचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड. त्रिफळाची. आई गाव क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी. जयेंद्र शेठ पाटलांनी केली नियोजनाची तयारी. नावाजलेले खेळाडू आले. थँक्यू. चांगलं आयोजन. राणी धाब्याचे मालक, कुलदैवत मित्रमंडळाचे अध्यक्ष आदरणीय जयेंद्र शेठ पाटील आणि त्यांच्यासोबत आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचं एक चांगलं आयोजन आपण पाहत आहोत. आजचा दुसरा दिवस. पहिला सामना आपल्या समोर रंगलेला आहे. एका बाजूला आता आणखीन एक धक्का लागलेला आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना उत्तर शिव 40+ या टीमला 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 20. बॅटिंगमध्ये एका बाजूला विकास पाटील आणि त्यांच्या 24 माफ करा, आपण करेक्शन करूया. विकास पाटील आणि संदीप पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. आता येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलच्या पाठीमागे समीकरण पण 99 मांडे विजयासाठी. ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल थोडा वेळ हवेत होता. हात थोडेसे पुढे काढले होते. बॉल हातामध्ये विसावू शकला नाही, परंतु एक धाव मिळालेली आहे. टीम उत्तर शिव 40+ या टीमला 25 धावा धावफलकावरती येत आहेत. विकास पाटील आणि संदीप पाटील या जोडीला आक्रमण करावं लागेल. हात खोलावे लागतील.
आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल, अडचणीतून संघाला बाहेर काढावं लागेल, त्यासाठी करावी लागेल ती चांगली बॅटिंग. दिलीप पाटील तयार. ओव्हर नंबर 4चा थरार. डावकुरे हाताचे गोलंदाज, परंतु हाई बॉल ते डॉट टाकतायत. हनुमंत पाटील तुम्ही त्यांना स्क्रीनवरती पाहत आहात. पाठीमागच्या बाजूला बॉल आलाय, परंतु हा नो बॉल आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. असेच काही नो बॉल आले आणि फलंदाजांनी जर मोठे फटके खेळले ना तर या मॅच मध्ये रोमांचकता येऊ शकते आणि त्यासाठी फलंदाजांना मोठ्या फटक्यांचं धाडस हे करावंच लागेल. उजव्या स्टिचच्या बाहेर जाणारा बॉल टप्पा पडल्यानंतर दिशा बदलतोय. आला तो डॉट बॉल. डावकुरे हाताचे गोलंदाज म्हणले की गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला जातोय. आला तो डॉट. बॅटचा किनारा भाग्याचा सहारा नाहीये. आणखीन एक फलंदाज माघारी. धक्का क्रमांक 5वा. टीम उत्तर शिव 40+ टीमला. क्रिकेट मंडळाचे कार्य असे हे थोर, थेट जयेंद्र उपाध्यक्ष, वामन पाटील सल्लागार. थँक्यू. जो संघ आता प्रयत्नवादी होता तो संघ आता नशीबवादी आहे, कारण 7 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 49. ज्यावेळेस टीम उत्तर शिव 40+ ने गोलंदाजी केली त्यावेळेस ओसंडून धावा खर्च केल्या आणि धावसंख्येचा पाठलाग करताना टीम उत्तर शिव 40+ या टीमला धावसंख्येचं प्रलोभन ठेवता आलेलं नाहीये. परंतु नशिबाच्या भरोशावरती असणारा हा सामना 7 बॉल 49 धावांची गरज आहे. सामना जिवंत होईल का टीम उत्तर शिव 40+ या टीमसाठी? परंतु अखेरकार पंचाने सांगितलं या बॉलची दिशा आहे खराब. हा आलाय तो वाईट बॉल. आता 7 बॉल 48 ची गरज आहे. एका बाजूला सामना हळूहळू दूर चाललाय. उत्तर शिव 40+ या टीम पासून हाई बॉल हवेत आहे. आणखीन एक पकडलाय चांगला कॅच. धक्का क्रमांक लागलाय 6वा. आणखीन एक फलंदाज माघारी. अखेरकार खेळ संपलेला आहे. येणारे 6 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 48. बॅटिंग करताना आज मोठ्या अपेक्षा होत्या. सतीश पाटील मोठा खेळ करू शकले नाही. प्रयत्न त्यांनी जरूर केले बॅटिंग करताना, परंतु ज्या धावा त्यांच्या बॅटमधून यायला हव्या होत्या त्या 15 आल्या. परंतु ज्या प्रकारचा खेळ केला होता साईनाथ महात्रे यांनी, म्हणजे त्या खेळाचं प्रत्युत्तर एका खेळाडूला देणं फार महत्वाचं होतं. परंतु फक्त 15 धावा ज्यांनी बनवल्या ते सतीश पाटील माघारी गेले. विनोद पाटील आज खास काही करू शकले नाही. सचिन पाटील यांनी प्रयत्न थोडासा केला. उमेश पाटील आज खास काही करू शकले नाही. ओव्हर नंबर 5चा पहिला बॉल डॉट आलेला आहे. 5 बॉल 48 ची गरज आहे. एका बाजूला सामना पूर्णपणे कंट्रोल केलाय टीम देसाई 40+ या टीमने. टॉस जिंकला होता उत्तर शिव 40+ या टीमने. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याच्यावरती हा संघ खरा उतरू शकला नाही. ओसंडून धावा खर्च केल्या, परंतु अखेरकार बॉल हातामधून निसटलेला आहे. झेल होऊ शकला नाही, परंतु या झेलचा तितकासा काही फरक पडणार नाही टीम देसाई 40+ ला, कारण या टीमने सामना कंट्रोल केलेला आहे. उत्तर शिव 40+ या टीमसाठी हा सामना नशिबाच्या भरोशावरती आहे. चला, टीम साबे आणि दिवा या दोन्ही टीमला विनंती आहे की तुम्हाला मुख्य व्यासपीठासमोर यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. आपण सामन्याची तयारी करायला घ्या. यानंतरचा आपला सामना आहे टीम साबे विपक्ष दिवा. यानंतर आपला सामना आहे, याची आपण नोंद घ्या. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. एका बाजूला याच डावामध्ये डॉट बॉलचा रेशो हा वाढताना पाहायला मिळतोय. जिथे मोठ्या फटक्यांचा रेशो वाढणं महत्वाचं होतं तो वाढू शकला नाही, परंतु डॉट बॉलचा रेशो वाढला आणि त्याचमुळे की काय हा सामना हळूहळू दूर चाललाय टीम उत्तर शिव 40+ या टीम पासून. आता या मॅचची बाकी आहे शेवटचे आता औपचारिकता आणि शेवटचे काही बॉल. 2 बॉल 47 ची गरज. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि अखेरकार
आणि अखेरकार हा सामना इथे जिंकलाय टीम देसाई 40+ या टीमचं अभिनंदन. उत्तरशिव 40+चा आभार. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्या पर्यंत पोहोचवलात, या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात, आपले मनपूर्वक आभार. आणि या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण करूया याला ज्यांनी पहिलं अर्धशतक झळकवलं, तब्बल 21 बॉल मध्ये ठोकल्या 55 धावा. साईनाथ मात्रे प्लेयर ऑफ द मॅच. हॅलो, चला दिवा संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या प्लीज. वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचंय. साईनाथ मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. साईला विनंती असेल, या साई मॅन ऑफ द मॅच. साईला आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. उमेश पाटील आम्हाला माहिती देतीलच. साई ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हरी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. कार्तिक एंटरप्राइजेसचे धनाजी शेठ पाटील एडुडने यांच्याकडनं साडी सुद्धा आहे बघा. मॅन ऑफ द मॅच साठी साडी सुद्धा आहे. मग अजून काय पाहिजे मॅन ऑफ द मॅच. आणि यासाठी श्रद्धांजली चषकची ओळख आहे. पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहतोय जयेंद्र पाटील या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, अध्यक्ष कुलदेवत मित्रमंडळ नारिवली आणि प्रोपरेटर राणी दाबा. म्हणजे साई मात्रे यांच्या सौभाग्यवती सुद्धा आज खुश असतील, कारण एक साडी मिळाली. या साई या मॅन ऑफ द मॅच. साईशी आम्ही थोडंही चर्चा करणार आहोत, कारण की आज साई तुम्हाला साडी मिळाली बघा मॅन ऑफ द मॅच. नाही वहिनी पाहत असतील तर खुश असतील ना, की आज घरी येताना काहीतरी साडी बघा. बळीराम साई भरपूर खुश आहेत, म्हणजे आज सौभाग्यवती खुश असतील. नाही बघा वहिनी मॅच बघत नाही सांगतायत. दादांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच आणि एक सुंदर साडी.